सिंधुदुर्गमधून एक महत्त्वाची बातमी येते। पैसे वाटणं हे लोकशाहीची हत्या असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। सावंतवाडीमध्ये एका मतासाठी 15,000 रुपये दिले जातात। दीपक केसरकर यांनी भाजपवर गंभीर आरोप केलाय। भाजपकडून पैशांचं वाटप होतंय। केसरकरांनी आता हा गंभीर आरोप केलेला आहे। याआधी निलेश राणे यांनी असा आरोप केला होता आणि आता केसरकरांनी सुद्धा अशाच प्रकारचा आरोप केलाय। सिंधुदुर्गमधून महत्त्वाची बातमी, पैसे वाटणं म्हणजे लोकशाहीची हत्या आहे असं दीपक केसरकर यांनी म्हटलंय। लोकशाहीची हत्या करण्यासारखं आहे। कशा प्रकारे शेवटी तुम्ही पैसे वाटता त्याला काहीतरी मर्यादा असली पाहिजे आणि ह्या मर्यादांचं सर्वसाधारणपणे उल्लेखन केलं। एवढंच नाही तर ज्या ठिकाणी आमचे तगडे उमेदवार उभे आहेत तिथे तर हा दर 15-20 हजाराच्या आसपास गेला। तर एकंदर किती पैसे खर्च होणार याचा विचार केला पाहिजे आणि अशा पैसे वाटपापासून जर लोकशाहीचं रक्षण कसं करायचं याच्यासाठी पैसे स्वीकारलेल्या लोकांनी सुद्धा मला वाटतं की त्यांनी विचार करावा। तर अशा प्रकारे दीपक केसरकर यांनी सुद्धा आता घणाघाती हा आरोप केलेला। यापूर्वी निलेश राणे यांनी केलेल्या आरोपानंतर कोकणामध्ये आपल्याला धुमशान पाहायला मिळालं। भाजप शिवसेनेमध्ये अशा प्रकारची लढत, खरं तर मित्रपक्षातले हे दोन्ही पक्ष मात्र मोठी लढत आपल्याला यामध्ये पाहायला मिळते आणि त्यात आता दीपक केसरकर यांनी सुद्धा गंभीर आरोप केलेले आहे। 15,000 रुपये एका मतासाठी अशा प्रकारे त्यांनी आरोप केला आहे आणि पैसे वाटणं म्हणजे लोकशाहीची हत्या असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे। गंभीर आरोप दीपक केसरकर यांनी भाजपवर केलेत आणि भाजपकडून पैशांचं वाटप होत आहे असा त्यांनी आरोप केलाय। मालवणमध्ये आमदार निलेश राणे यांनी पैसे वाटपाचा सगळा प्रकार स्टिंग ऑपरेशनद्वारे उघड केल्यानंतर या संदर्भात आता पुढे कारवाई होतीये। मात्र अर्थातच भाजपने सगळे आरोप खोडून काढलेले आहेत आणि 10 वर्षात खरोखरच विकास केलेला आहे का आणि म्हणून त्यांच्यावर अशा प्रकारे पैसे वाटण्याची वेळ येते का, अशा प्रकारे अनेक प्रश्न आता विरोधकांकडून उपस्थित केले जात आहेत। विरोधकांच्या भीतीपोटी पैसे स्वीकारत आहेत। विरोधकांनी किती पैसे वाटण्याचा प्रयत्न केला तरी धनशक्तीचा पराभव होईल अशा प्रकारे तिथल्या नेत्यांची भावना आहे आणि त्यामुळे जोरदार सध्या कोकणामध्ये एक निवडणुकीतलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळत आहे।